लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 7 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर। पुण्यातून रवींद्र धंगेकर, कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज, सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना उमेदवारी। रवींद्र धंगेकरांना पुण्यातून उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य। पुण्यात निष्ठेची हत्या असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आबा बागुल यांनी जाहीर केली आहे नाराजी। सांगलीतल्या मिरजमधल्या सभेत उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा। काँग्रेसकडून विशाल पाटलांच्या नावाची घोषणा केल्यानं मवियात नवा पेच। महाविकास आघाडी आणि वंचितची चर्चा फिसकटल्याची चर्चा। मवियानं दिलेला जागांचा प्रस्ताव आंबेडकर यांनी नाकारल्याची माहिती। अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक। 2 तासांच्या चौकशीनंतर कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना अटक। अटकेविरोधात केजरीवाल सुप्रीम कोर्टात तात्काळ सुनावणीची केजरीवालांकडून मागणी। एमपीएससीच्या 2 परीक्षा लांबणीवर। 28 एप्रिल आणि 19 मेला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, तर सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार। आणि आयपीएलचा क्रिकेटोत्सव आजपासून रंगणार। बंगळुरू आणि चेन्नईमध्ये सलामीची लढत। धोनीऐवजी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानावर उतरणार। महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधार पदावरून पायउतार, तर सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडे संघाची सूत्र। रोहित पवार आणि युगेंद्र पवारांना तातडीनं सुरक्षा द्या। खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र। बारामतीप्रमाणेच रावेरमध्ये देखील भाऊजाई विरुद्ध नणंद लढतीची शक्यता, तर कार्यकर्त्यांमध्ये रंगलाय सोशल मीडियावरती पोस्टर वॉर। नाशिकमधल्या सिटीलिंक बस सेवेचा संपाचा आजचा 10वा दिवस। बस संपामुळे नाशिककरांचे प्रचंड हाल। आमदार प्रणिती शिंदेंच्या कारवर हल्ला। पंढरपुरातील सरकोली जवळ अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न, तर मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजपचे लोक असल्याचा प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप। होळी निमित्तानं रेल्वेगाड्यांसह विशेष रेल्वेगाड्याही पूर्णपणे आरक्षित। विशेष रेल्वेगाड्यांचंही तिकीट मिळेना, प्रवाशांची तारांबळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।